मुंबई एअरपोर्टच्या धावपट्टीवर इंडिगो आणि एअर इंडियाच्या विमानांचे पंख एकमेकांना धडकल्याचा प्रकार घडलाय। मुंबई एअरपोर्टवरती सुदैवाने मोठी दुर्घटना टळलेली आहे। लँडिंगच्या वेळी धावपट्टीवर ही घटना घडली आहे। दोन्ही विमानांमध्ये प्रवासी होते। डीजीसीएने दोन्ही विमान कंपन्यांना याबाबत अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या। तर चंद्रपुरातील वडेट्टीवार धानोरकर वादावर हायकमांडचा तोडगा पाहायला मिळतोय। प्रतिभा धानोरकरांच्या गटाला महापौर पद मिळाल्याचं सूत्रांनी सांगितलंय। विजय वडेट्टीवारांच्या गटाला उपमहापौर पद दिल्याचं सूत्रांनी म्हटलं। ठाकरेंची शिवसेना सोबत आल्यास स्थायी समिती अध्यक्ष पद असं देखील सूत्रांनी म्हटलेलं आहे। तर राष्ट्रवादीच्या काही नेत्यांचा शरद पवारांसोबत जाण्यास विरोध आहे असं योगेश कदम यांनी म्हटलंय। विलिनीकरणावर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी हे वक्तव्य केलं। विलिनीकरणाच्या चर्चा गेल्या वर्षभरापासून सुरू आहेत असं देखील योगेश कदम यांनी म्हटलं। अजितदादा आपल्या सोडून गेल्याच्या नंतर ज्या म्हणजे राष्ट्रवादी पक्षामधील ज्या लोकांनी आता सूत्र हातात घेतलेली आहेत, मला वाटत नाही त्यांची मानसिकता आहे माननीय शरद पवार साहेबांसोबत जायची। आणि विलिनीकरणाच्या चर्चा आहे मागच्या एका वर्षापासून होत आहेत, परंतु काही जण असे आहेत, जे माझ्या माहितीप्रमाणे काही जण असे आहेत राष्ट्रवादीमधील की ज्यांना विलिनीकरण त्यांना सोयीचं नसल्यामुळे त्याला विरोध करतात असं माझं मत आहे। सुनेत्रा पवार बीड आणि पुण्याच्या पालकमंत्री असणार आहेत। अजित पवारांच्या निधनानंतर पुणे आणि बीडची जबाबदारी सुनेत्रा पवारांकडे सोपवण्यात आली आहे। सरकारकडून शासन निर्णय जारी करण्यात आला आहे। पुढील आठवड्यामध्ये सुनेत्रा पवार पालकमंत्री पदाचा पदभार स्वीकारणार आहेत। तर सुनील तटकरे यांनी ट्विट केलंय, सुनेत्रा वहिनी आपल्या या धैर्याचं शब्दात वर्णन करणं अशक्य आहे असं सुनील तटकरे यांनी म्हटलंय। अजितदादांच्या निधनानं पुणे बीड जिल्ह्यामध्ये पोरकेपणाची भावना निर्माण झाली असं देखील सुनील तटकरे यांनी म्हटलंय। दादांच्या पश्चात आपण उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी घेऊन महाराष्ट्राला आधार दिल्याचं देखील तटकरे यांनी म्हटलेलं आहे। आज आपण पुणे आणि बीड जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारत आहात। आभाळा एवढे दुःख बाजूला सारून राज्याला सावरण्यासाठी तुम्ही जे धैर्य दाखवत आहात ते शब्दाच्या पलीकडे आहे। आपले नेतृत्व राज्याला दादांच्या नेतृत्वाची आठवण करून देईल असं देखील तटकरे यांनी म्हटलेलं आहे। तर मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाबाहेरील पाटी बदलली। उपमुख्यमंत्री कार्यालयाबाहेर सुनेत्रा अजित पवारांच्या नावाची पाटी लावण्यात आली। सुनेत्रा अजित पवार यांची उपमुख्यमंत्री पदाची शपथ पार पडल्यानंतर आता मंत्रालयातलं 6व्या मजल्यावरचं दालन जे आहे त्याची नेमप्लेट आहे किंवा नावाची पाटी जी आहे ती सुद्धा आता नव्यानं लावण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। सुनेत्रा अजित पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याची ही पाटी जी आहे दालनाची या ठिकाणी लावण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। याआधी अजित पवार यांचं हेच दालन होतं। याच दालनामध्ये अजितदादा सकाळपासूनच संपूर्ण कारभार जे आहे ते राज्याचं हाकत होते, अर्थ खातं जे आहे ते हाकत होते। आणि आता त्यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा जी आहे ती सांभाळलेली आहे आणि त्यांच्या दालन जे आहे ते आता सज्ज करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळते। त्यांच्या नावाची पाटी जी आहे ती आता नव्यानं या ठिकाणी लावण्यात आलेली आहे। संपूर्ण राज्याचा इतर त्यांच्याकडे जी खाती दिलेली आहेत त्याचा कारभार जो आहे तो याच दालनातून त्या बघणार आहेत। कॅमेरामन रोहन पवारसह विनायक डावरू, TVN मराठी, मुंबई।